नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. चला तर मग बघूया आजच्या पेपरच्या इम्पॉर्टंट न्यूज. आपली पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे हमी भाव कायदा हवाच असं पंतप्रधानांना शेतकऱ्यांनी पत्र लिहिलेलं आहे. आंदोलनावर शेतकरी ठाम आहेत. 3 कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली असली तरी आंदोलनाचे कार्यक्रम ठरवल्याप्रमाणेच होतील आणि शेतकरी संघटनाच्या संयुक्त किसान मोर्चाने किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP कायद्यासह 6 मागण्याबाबत पुन्हा चर्चा करावी अशी मागणी संघटनेने पंतप्रधानाला केलेली आहे. याच्यावर कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी 26 नोव्हेंबरला शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, पण त्या यंत्रणेकरी त्याला 1 वर्ष पूर्ण होऊन एक प्रकारे कायदे रद्द करण्यात आले. या निमित्ताने देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या वेशीवर आंदोलनस्थळी एकत्र यावे असं आवाहन देखील संयुक्त किसान मोर्चाने केलं आहे आणि अनेक राज्याच्या राजधान्यांमधून ट्रॅक्टर मोर्चे दिल्लीच्या वेशीकडे कूच करतील असं एक प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये बघण्यासारखं हे आहे की मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे काय, म्हणजे किमान आधारभूत किंमत म्हणजे काय, की जवळजवळ मिनिमम सपोर्ट प्राइस कशासाठी वापरतात की सपोज भाव कमी झाला तर आमचा जो माल आहे तो शेतकऱ्यांनी त्या मालावर कमीत कमी एवढा दाम तरी शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे. मिनिमम सपोर्ट प्राइस जी आहे जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेट करतं की आम्ही कुणी जरी तुमच्यापासून या मार्केट भावापेक्षा कमी भाव झाला तर गव्हर्नमेंट तुमच्याकडून या भावाला परचेस करेल. यालाच मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे किमान हमी भाव किंमत असं म्हणतात. आणि हे लॉने वगैरे काही एन्फोर्स केलेलं नाहीये आणि त्यांना ऍटलिस्ट जेवढा त्यांनी खर्च केलाय त्याच्या किमान तेवढा तरी त्यांच्याकडून निघण्यात यावा त्यासाठी जे आहे की किमान आधारभूत हमी भाव जो आहे तो म्हणजे किमान आधारभूत किंमत जी आहे ती ठरवली जाते. एक प्रकारे किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमी भाव कायदा हा काय आहे की एक प्रकारे आम्हाला अजून कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याची प्रोव्हिजन नाहीये की मिनिमम सपोर्ट प्राइस एवढी असायलाच पाहिजे, सरकारने द्यायलाच पाहिजे. तर हा जो आहे इज अ मार्केट इंटरव्हेन्शन म्हणजे मार्केटमध्ये एक प्रकारे सरकारचा हस्तक्षेप असतो की किमान तेवढा तरी भाव तुम्ही किसानांना द्या. टू एन्श्योर ऍग्रिकल्चर प्रोड्युसर अगेन्स्ट एनी शार्प फॉल इन द फार्म प्राइसेस. सपोज कांद्याचा भाव 1-2 रुपये किलो झाला तर डायरेक्ट गव्हर्नमेंट हस्तक्षेप करून 20 रुपये किलो कांदे त्याच्याकडून घेणार. अशा पद्धतीने सपोज मिनिमम सपोर्ट प्राइस जी आहे ती एक प्रकारे शेतकऱ्याचं नुकसान टाळते. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे जेव्हा शेतकरी पेरतो त्या सीझनलाच मिनिमम सपोर्ट प्राइस ज्या आहेत तर त्या जाहीर करते. आता याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बिगिनिंग जे सॉइंग सिस्टम आहे सर्टन क्रॉप ऑन द बेसिस ऑफ रिकमेंडेशन, यासाठी रिकमेंडेशन कुणाच्या घ्यावं लागतात सरकारला, तर कमिशन फॉर ऍग्रिकल्चर अँड कॉस्ट प्राइजेस ह्या ज्या आहेत तर एक प्रकारे सरकारला डायरेक्ट करतं की मिनिमम सपोर्ट प्राइस किती घ्यायला पाहिजे, कशाची घ्यायला पाहिजे, डाळीची घ्यायला पाहिजे का व्हीटची घ्यायला पाहिजे, ऑल दिस थिंग्स. आणि एक प्रकारे त्याच्यामुळे एक शेतकऱ्यांना हमी मिळते की आम्ही जर पेरलं जर कुणी घेतलं नाही तर ऑब्व्हियसली आमच्याकडून गव्हर्नमेंट तर घेणार, म्हणजे हमी भाव जो आहे तो शेतकऱ्याला मिळतो. कुठेतरी त्यांची रिस्क कमी होते लावलेल्या उत्पादनाची. ओके. आता हे जनरल इन्शुरन्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया जी आहे त्याची एक प्रकारे 50 सालाचं जे जश्न आहे त्याची एस्टॅब्लिशमेंट जी झाली होती 1971 झाली होती, 72 झाली होती आणि आता ही जी गोल्डन जुबली आहे याच्यामध्ये आपण याच्याविषयी जर माहिती बघितली तर 1972 म्हणजे 23 मे 1971 एक अध्यादेश प्रसिद्ध केला होता राष्ट्रीयकरणासाठी आणि GICची तेव्हा स्थापना केली होती. त्यानंतर GICच्या 4 सहाय्यक कंपन्या निवडल्या होत्या आणि कॉर्पोरेट संस्था के रूप म्हणजे त्यांना जे आहे कॉर्पोरेट संस्थाच्या रूपमध्ये त्यांनी काम करायला चालू केली. आणि मोटार विमासाठी 1 फेब्रुवारी 1982 एक अखिल भारतीय टॅरिफची सुरुवात करण्यात आली. त्याच्यानंतर भविष्यात आरोग्य योजनासाठी देखील एक प्रकारे इन्शुरन्स असायला पाहिजे याच्यामध्ये GICची सुरुवात करण्यात आली. नंतर 1992 सुरक्षा भवन GIC का म्हणजे जे प्रधान कार्यालय आहे ते सुरक्षा भवन बनवण्यात आलं. ओके. 2000 भारतीय साधारण विमा निगम नोव्हेंबर 2000 मध्ये एक शुद्ध पुनर्विमा कंपनीचा पुनर्जन्म झाला आणि GICला नंतर AM बेस्ट कंपनी म्हणून 2001 मध्ये रेटिंग देखील भेटली. GICचे नंतर कार्यालय जे आहेत लंडन आणि दुबईमध्ये उघडले गेले आणि GICचा पुनर्विमा जीवन पुनर्विमा विभाग देखील स्थापना झाली. नंतर 2010 GICने मलेशिया कुआलालंपूरला देखील त्याच्यामध्ये त्याचं प्रचलन चालू झालं. तिथे पण भूटानमध्ये पण GIC लिमिटेड भूटान अशी कंपनी देखील स्थापन करण्यात आली. 2014 भारतामध्ये पूर्णतः पुनर्विमा करता अधिग्रहण झालं
आणि दक्षिण आफ्रिका क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये देखील GIC साऊथ आफ्रिका लिमिटेडची स्थापना झाली. नंतर GIC जे आहे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स सिटी गिफ्ट आणि गांधीनगरमध्ये त्याचं विमा कार्यालयाचं उद्घाटन झालं. आणि GIC चे जे शेअर्स आहेत ते NSE आणि BSE दोन्ही ठिकाणी आज ट्रेड केले जातात. आता 1973 ला नंतर स्थापना झाल्यानंतर अशा पद्धतीने 2017 पर्यंत ह्याचं जे आहे आपल्याला झालेलं दिसतं. आता याच्यामध्ये आपण 1980 आपलं राहिलेलं आहे की याच्यामध्ये 1973 आपलं टाइमलाईन मध्ये कव्हर करताना राहिलेलं आहे की 1973 मध्ये ओरिएंटल फायर जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड दिल्ली, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बॉम्बे, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कलकत्ता, युनायटेड एअर फायर फंड जनरल इन्शुरन्स कंपनी मद्रास, अशा कंपन्या देखील 4 कंपन्या त्याला एक साथ मिळाल्या, राष्ट्रीयकृत करण्यात आल्या. आणि GIC जे आहे की पूर्ण देशामध्ये साधारण विमाचा संदेश प्रसारित करतो. स्वास्थ्य पॉलिसी देखील त्याच्या झाल्या हळूहळू. आपण बघितलं 1986 मध्ये. त्यानंतर 1991 मध्ये त्याच्यामध्ये स्वायत्त देयता विमा अभियान याच्यामध्ये GICचा विदेश पुनर्विमा एक प्रकारे चालू झाला. 2002 मध्ये राष्ट्रीयकरण त्याच्यावर करण्यात आलं. 2004 मध्ये रेटिंग त्याची चांगली भेटली. त्याच्यानंतर 2007 मध्ये GIC ने दुबईमध्ये आपलं कार्यालय आपण केलं, आपण बघितलं. नंतर 2015 मध्ये इंडिया न्यूक्लिअर इन्शुरन्स पूल एक लॉन्च केला आणि 2016 मध्ये GIC री इंडिया कॉर्पोरेट मेंबर लिमिटेड पूर्ण स्वामित्व सहाय्यक कंपनी त्याची सहाय्यक कंपनी स्थापन केली. नंतर दुनियामध्ये म्हणजे विश्वामध्ये पुनर्विमा बाजार कारोबारमध्ये एक प्रकारे GICचा नंबर येतो. 2020 मध्ये GIC ने आपल्या रशियामध्ये LLC चा प्रारंभ केला आणि आज 2021 मध्ये त्याची जी आहे सुवर्ण जयंती आपण साजर करत आहोत. म्हणजे जवळजवळ दक्षिण आफ्रिका, दुबई, मलेशिया अशा अनेक ठिकाणी याचे कार्यालय आपण बघू शकतो. आणि त्याच्यामध्ये सर्व जीवन विमा योजना कशी आली, हळूहळू मोटर विमा योजना, हेल्थ विमा योजना, अशा अनेक सुधारणा आपण GIC मध्ये झालेला बघू शकतो. आणि शेअर मार्केटमध्ये पण त्याची आज कंपनी आहे हे सांगण्यात आलंय. आणि फोर्ब्सच्या 2019च्या सूचीमध्ये ग्लोबल 2000 मध्ये त्यांना एक मान्यता देण्यात आलेली आहे. MA बेस्टच्या द्वारा शीर्षक मध्ये 50 वैश्विक पुनर्विमा समूहामध्ये त्याचा 13वा GICचा जो क्रमांक आहे तो 13वा आपल्याला येतो. बेजबाबदार राष्ट्राकडून सागरी कायद्यांचा चुकीचा अर्थ ही नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. याच्यामध्ये काही बेजबाबदार राष्ट्र संकुचित पक्षपाती हितसंबंध आणि वर्चस्वासाठी प्रवृत्तीमुळे संयुक्त राष्ट्राच्या सागरी कायद्याची चुकीची व्याख्या मांडत आहेत, अशा शब्दात राजनाथ सिंग यांनी चीनवर टीका केलेली आहे. विनाशिका INS विशाखापट्टणम सिंह यांच्या उपस्थितीत नौदलाच्या ताफ्यात सामील झाली, त्यावेळी ती बोलत असताना सांगितले. आपण ही ऑलरेडी न्यूज कव्हर केली. P-15 ब्रह्मो जी आहे एक विनाशिका जी आहे त्याचं जवळजवळ 164 मीटर लांब 7400 टन वजन असलेली भव्य शक्तिशाली युद्धनौका P-15 ब्रह्मो या प्रकल्पाचा भाग आहे आणि संपूर्ण भारतीय बनावटीची ही युद्धनौका आहे. शत्रूच्या जैविक, रासायनिक, आण्विक हल्ल्याला तोंड देण्याची तिची क्षमता आहे. आणि 46 मिमी तोफ, 630 तोफ याच्यामध्ये विशाखापट्टणमची मारकक्षमता अतिघातक आहे. शत्रूच्या रडारला चकवा देणाऱ्या आणि अत्याधुनिक युद्धनौकेची क्षमता 8000 सागरी मैल प्रवास करण्याची क्षमता जी आहे ती P-15 ब्रह्मोस मिसाईल या विनाशिकेमध्ये आपल्याला दिसते. अर्जुन उपविजेता अतिजलद प्रकारच्या ओरियनला विजेतेपद. भारताचा युवा ग्रँड मास्टर अर्जुन इराईंगला टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत जलद गती प्रकारच्या जेतेपदानंतर अति जलद प्रकारातही चमकदार कामगिरी करताना उपविजेतेपद त्यांनी पटकवलेले आपल्याला दिसते. चला तर काही सकाळ पेपरच्या इम्पॉर्टंट न्यूज आपण बघूया. रस्ता सुरक्षा दिनानिमित्त जागरूकता. रस्ते अपघाताबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलीस, राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स अँड असोसिएशन तर्फे शहरात 30 चौकामध्ये विविध उपक्रमात राबवण्यात आले. त्याच्यामध्ये जागतिक स्मरण दिन म्हणून 21 नोव्हेंबर हा दिवस पाळला जातो, जेथे चौकात प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम पार पडलेल्या पुण्यात दिसत आहेत. पण आपल्याला लक्षात एक्झामच्या दृष्टिकोनातून काय ठेवायचंय की जागतिक स्मरण दिन हा 21 नोव्हेंबर दिवशी पाळला जातो. रस्ता सुरक्षेच्या निमित्ताने एक प्रकारे जास्तीत जास्त काय होणार आहे की जागरूकता निर्माण होणार आपल्याला दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन स्मार्ट या प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात सुरू असून या अंतर्गत जागतिक बँकेसमोर विविध करार करण्यात आलेले आहेत.
शेतमालाच्या स्पर्धाक्षम आणि सर्वसमावेशी मूल्य साखळ्या विकसित करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाअंतर्गत 15 जिल्ह्यात आणि 50 समुदाय आधारित संस्थांचे 26 पथदर्शी उपप्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या पथदर्शी प्रकल्पात राज्यात अंदाजे 65,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. अन्य जिल्हा स्तरातही सविस्तर प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी 461 समुदाय आधारित संस्थांची प्राथमिक निवड करण्यात आली. त्याच्यामध्ये प्रकल्प अहवालासाठी 461 संस्थांची निवड आणि या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातून समुदाय आधारित संस्था, संस्थात्मक खरेदीदार यांच्याकडून उत्पादक भागीदार उपप्रकल्प, बाजार संपर्क उपप्रकल्पासाठी मूल्य साखळी विकासाचे अर्ज मागवण्यात आले आहेत आणि 11,800 ऑनलाईन अर्जदाराची नोंदणी केली. त्यापैकी 5,764 समुदाय आधारित संस्थांनी आपले अर्ज सादर केलेले आपल्याला दिसतात. शेतकरी उत्पादक कंपन्यांना लाभार्थी ठरलेले आहेत. समुदाय आधारित संस्थांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी, महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियानांतर्गत स्थापन झालेला महिला गट बजाचे प्रभार संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाचे स्थापन केलेले लोकसंचालित साधन समावेशाचा याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर स्मार्ट प्रोजेक्टमध्ये 20 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ लाभ होणार आहे. राज्यातील कापूस आणि महत्वपूर्ण पिकाच्या मूल्य साखळी विकासासाठी स्मार्ट अंतर्गत स्वतंत्र उपप्रकल्प राबवण्यात येत असून त्यासाठी 100 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी 12 जिल्ह्यात आणि 463 गावात प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असून 58,000 शेतकऱ्यांना सहभाग घेतलेला आहे आणि स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून 20 लाख शेतकऱ्यापर्यंत प्रकल्पाचा लाभ डायरेक्टली पोहोचवण्याचं एक प्रकारे ट्राय करणार आहे गव्हर्नमेंट. द स्मार्ट प्रकल्पाला डायरेक्टली असा क्वेश्चन येऊ शकतो की कोणत्या बँकेचं अर्थसहाय्य लाभलेलं आहे, तर आपल्या जागतिक बँकेचं जे आहे ते अर्थसहाय्य लाभलेलं आहे. आणि स्मार्ट प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे, तर मुख्य उद्देश आहे की एक प्रकारे मूल्य साखळी डेव्हलप करून शेतमालाचा स्पर्धाक्षम आणि सर्वसमावेशी मूल्य साखळ्या विकसित करणे हे प्रकल्पाचे एक मुख्य उद्दिष्ट आहे, ज्याच्याकडून जास्तीत जास्त जो लाभ आहे तो शेतकऱ्यांना व्हावा. लष्कराच्या गोपनीय माहितीसाठी ISI चे प्रयत्न की भारतीय लष्करी कर्मचारी आणि लष्करी आस्थापनेत सेवा देणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना हनी ट्रॅप या जाळ्यात अडकून लष्कराची गोपनीय माहिती मिळवण्याचे प्रकार वाढले आहेत. यासाठी दक्षिण मुख्यालयाच्या लष्करी गुप्तचर विभागातर्फे अनेक कारवाया करण्यात आल्या. हनी ट्रॅपचा धोका कसा आणि लष्करी गुप्तचर विभागाची कामगिरी यावर आधारित वृत्तमालिका आहे. की आता याच्यामध्ये हनी ट्रॅप हा प्रकार काय आहे, की हनी ट्रॅप म्हणजे एका महिलेचा वापर करून किंवा दुसऱ्या गोष्टीचा वापर करून जे आहे की सर्व गुपित जे आहे ते उघड करण्यात येतं. की देशाची सुरक्षा विषयक गुपित उघड करण्यासाठी लष्करातील जवानांना एक प्रकारे हनी ट्रॅप मध्ये अडकून त्यांच्याकडून माहिती काढून घेतली जात आहे. जवानांना अडकवण्यासाठी पैसे किंवा फोन सेक्सचा वापर करण्यात येत आहे. असे अनेक प्रकार गेल्या काही महिन्यात उघडकीस आलेत. यापूर्वी देखील असे प्रकार उघडकीस आलेत, मात्र आता त्याचे प्रमाण वाढत आहे आणि फसवणुकीची पद्धत देखील एक प्रकारे अद्ययावत झालेली आहे. देशात लष्करी गुप्तचर विभागातर्फे जानेवारी 2021 ते आतापर्यंत सुमारे 1,000 अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या. की जवान जाळ्यात अडकल्यानंतर त्यांच्याकडून आलेली माहिती ISI या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला एजंटला पाठवली जाते आणि त्यांचा वापर भारताविरुद्ध कटकारस्थानासाठी होतो. आता भारतीय लष्कराच्या वेगवेगळ्या विभागात आस्थापनेसाठी तैनात असलेल्या जवानांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. तिथे चॅट सुरू झाल्यावर जवानांना फोन नंबर घ्यायचा, त्यानंतर व्हॉट्सअप चॅट करून मैत्री आणखी घनिष्ठ करायची. हळूहळू जवानांच्या प्रेमात अडकल्या जाळ्यात ओढून व्हिडिओ कॉलद्वारे सेक्स करायचा, तसेच पैशाचे आमिष दाखवायचे. पैसा, फोन, सेक्स वापर या जवानांना फसवण्यासाठीचे मोड्स जे आहेत हे ट्रॅप्स मध्ये वापरले जातात. आणि केस स्टडीमध्ये या वर्षी 19 सप्टेंबर रोजी लष्करी गुप्तचर विभागाच्या बंगळूर पथक आणि बंगळूर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने संयुक्तपणे अशी कारवाई केली आहे. त्यामध्ये पाकिस्तानच्या ISI एजंटची माहिती पुरवणाऱ्या राजस्थानचा बरामर येथील जितेंद्र सिंग यांना अटक करण्यात आली. जितेंद्र हा बंगळूर कॅन्टोन्मेंटमध्ये कपडे विक्रीचा व्यवसाय करत होता. तो ISIच्या एका अधिकारीशी व्हॉट्सअप चॅट, व्हिडिओ, ऑडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात होता. पैशाचे हमीज दाखवून सीमालगत भागातील सैन्य दलाचे स्थान, बरामर मिलिटरी स्टेशनची माहिती, छायाचित्र पाठवण्यास सांगितलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे हनी ट्रॅप जे आहे, इन शॉर्ट आपल्याला माहित पाहिजे की हनी ट्रॅप काय आहे आणि त्याचा वापर गोपनीय माहिती काढण्यासाठी कसा होतो. चित्रपटात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा असं अनुराग ठाकूर यांनी इंडियन पॅनोरामाचे उद्घाटन करताना सांगितलं आहे. की तंत्रज्ञानाच्या उत्तम वापराने भारतीय चित्रपट जगभरात पोहोचू शकतो आणि त्यामुळे आधुनिकतेचा वापर व्हावा असं मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलंय.
इंडियन पेनोरामाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आल्वेकर, गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई आदी उपस्थित होते. तुम्ही सर्वांनी देशात कानाकोपऱ्यातून कथा आणण्यासाठी संघर्ष प्रयत्न केला आहे. जर योग्य आशय घेऊन चित्रपट तयार केला असेल तर त्यावेळी राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल. अगोदरच चित्रपटा महोत्सवामध्ये फक्त अभिनेते, दिग्दर्शक, निर्मात्यांनाच पुरस्कार दिला जात होता, पण आता तंत्रज्ञ तसेच पडद्यामागील लोकांचाही सन्मान करण्यात येतो आणि त्याच्या कामामुळे चित्रपट पूर्ण होतो असं सांगितलंय. फीचर फिल्म विभागात उद्घाटनाचा चित्रपट असलेला सेमखोर हा इन्फी भारतीय पेनोरामामध्ये प्रदर्शित होणारा दिमासा भाषेतील पहिला चित्रपट आहे. एमी बरुआ हा चित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत. सेमेखोर हा चित्रपट सामाजिक दृष्ट्या निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयावर चर्चा करणारा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आपण आसाम मधील दिमसा समुदायाच्या कराव्या लागणाऱ्या संघर्षाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला असं एमी बरुआने सांगितलंय. आणि 75 क्रिएटिव्ह माइंड्सवर महाराष्ट्र आणि केरळचे वर्चस्व, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त या वर्षाच्या 21 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो या विशेष विभागाची घोषणा केलेली आहे. या निवड झालेल्या 75 जणांची यादी जाहीर करण्यात येणार आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये ठेवण्यात येणार. आता याच्यामध्ये इंडियन पेनोरामाचे आपल्याला हे लक्षात ठेवायचे की आधुनिक तंत्रज्ञान पद्धती आपल्यासाठी कशा पद्धतीने चांगली ठरू शकते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मोहिमातील शांती सैनिकासमोरील धोक्याची वाढ. ही जगभरातील अनेक देशांमध्ये सुरू असलेले संघर्ष अधिक तीव्र आणि गुंतागुंतीची झाल्याने 87,000हून अधिक शांती सैनिकांना धोकादायक परिस्थितीत काम करावे लागतंय आणि संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेचे प्रमुख जीन पियरे लिऑक्स यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलंय की संघर्षग्रस्त देशामध्ये वाढलेला वांशिक संघर्ष आणि वाढत्या दहशतवादी कारवाया यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आता याच्यामध्ये शांती सैनिक बघू शकतो आणि युएनची शांती मोहीम बघू शकतो. संघर्ष वाढण्याची कारणं काय काय आहेत की संघर्षग्रस्त भागात सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे चिंतावणखोरी संघर्षातील एक प्रकारे तेल ओतलं जातं. वांशिक वादात वाढ झालीय. काही देशाचा ताबा सत्ताधारी बंडखोर यांच्यात विभागला गेलेल्यामुळे अस्थिरता जास्तीत जास्त वाढू लागलेली आहे. आणि शांती मोहिमेबाबत युएनच्याच काही सदस्यात फूट असल्याने मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत आणि निधी उपलब्ध करून देण्याबाबत अडचण येत असल्याची नाराजी देखील लेक्रोइक्स यांनी जाहीर केलेली आपल्याला दिसते. हे लेक्रोइक्स संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहीमचे प्रमुख हे एका मुलाखती दरम्यान बोलताना त्यांनी सांगितलंय. येत्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये हिंदूच्या अयोध्या, मुस्लिमांना अजमेर आणि शिखांना कर्तारपूरचे दर्शन ही आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास विविध धर्माच्या लोकांसाठी मोफत यात्रा योजना सुरू करण्याचं आश्वासन या पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी घेतलंय. याआधी उत्तराखंडच्या दौऱ्यात केजरीवाल यांनी शेतकऱ्यांना मोफत बीज, प्रत्येक घरासाठी 300 युनिट मोफत बीज अशी आश्वासनं जाहीर केली. या दौऱ्यात त्यांनी हरिद्वारद्वारे पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की हिंदूंना अयोध्या, मुस्लिमांना अजमेर शरीफ तर शिखांना कर्तारपूर साहेब येथे यात्रा करता येईल. आम्ही दिल्लीत ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. त्यांना हरिद्वारासह देशभरातील 12 तीर्थक्षेत्राची यात्रा वातावरण पुणित रेल्वेतून करता येते. भोजन, निवास व्यवस्था मोफत केली जाते आणि आतापर्यंत 36,000 नागरिकांना याचा लाभ झालेला आहे असं एक प्रकारे त्यांनी निवडणुकीच्या आधी घोषणा आपल्याला केल्याची समजते. नेक्स्ट आपण काही पीआयबीच्या इम्पॉर्टंट न्यूज बघणार आहोत. त्याच्यामध्ये 25 years टू द पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल एरिया, पेसा जो ऍक्ट आहे जो 1996 ला स्थापन केला होता त्याला 25 वर्ष झालेला आहेत. तर मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर जे आहेत 25 वर्षाचं सेलिब्रेशन त्यांनी केलेलं आहे. पेसा जो आहे तो लॉ इनॅक्ट केला आहे गव्हर्नमेंटने सेल्फ गव्हर्नन्स करण्यासाठी, सेल्फ गव्हर्नन्स म्हणजे स्वराज्य स्थापन करण्यासाठी थ्रू द ट्रॅडिशनल ग्रामसभा फॉर द पीपल लिव्हिंग इन द शेड्यूल एरिया. म्हणजे जे शेड्यूल एरियामध्ये पीपल आहेत त्यांना एक प्रकारे स्वराज्याची अनुभूती करण्यासाठी शेड्यूल एरियाज आयडेंटिफाईड बाय द 5th शेड्यूल आणि शेड्यूल एरियाज जे आहेत ते आपल्या 5व्या शेड्यूल मध्ये त्याचं इन्क्लुडेशन आहे. तर शेड्यूल एरियाज कशाला म्हटलं जातं? शेड्यूल एरिया मीन्स शेड्यूल एरिया रेफर टू क्लॉज 244 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. दे आर फाउंड इन द 10 स्टेट ऑफ इंडिया विच हॅव प्रीडॉमिनंट पॉप्युलेशन ऑफ ट्रायबल कम्युनिटी. म्हणजे याच्यामध्ये जिथे ट्रायबल कम्युनिटीज आहेत याच्यामध्ये शेड्यूल एरियाची स्थापना करण्यात येईल. आतापर्यंत शेड्यूल एरिया जे आहेत तर डिक्लेअर केलेले आहेत आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, एमपी, महाराष्ट्र, ओडिसा आणि राजस्थानमध्ये. आणि याला पॉवर्स दिलेल्या आहेत टू बी कन्सल्टेड मॅटर ऑफ लँड अक्विजिशन अँड रिसेटलमेंट. म्हणजे लँड अक्विजिशन साठी आणि रिसेटलमेंटसाठी त्याला पॉवर्स दिलेला आहेत. आणि 10 स्टेटमध्ये इंडियाच्या ते आपल्याला आहेत. ऍट प्रेझेंट शेड्यूल एरिया जे आहेत आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, राजस्थान याच्यामध्ये शेड्यूल एरिया आहे.
आता पॉवर ग्रँटेड काय काय दिलेले आहेत ग्रामसभेला, तर लँड ॲक्विजिशनची पॉवर आहे, मायनिंग लायसन्सची त्याच्यामध्ये पॉवर पंचायतला दिलेली आहे, वॉटर बॉडीज, रेग्युलेशन ऑफ लिकर, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस, लँड रिफॉर्म, ह्या ज्या पॉवर्स आहेत तिथल्या पंचायतीला, शेड्यूल एरियाच्या पंचायतीला दिलेल्या आहेत. ऑटोनॉमसली पद्धतीने ते स्वतःची गव्हर्नमेंट जे आहे ते रन करतात. विलेज मार्केट, मनी लेंडिंग अशा पॉवर ज्या आहेत त्या पेसा अंतर्गत शेड्यूल एरियाला देण्यात आलेला आहेत. आणि रोल ऑफ द गव्हर्नर, याच्यामध्ये गव्हर्नरचा रोल काय आहे, रिपोर्ट ॲज सॉट बाय प्रेसिडेंट ॲज पर द पॅरा 3 ऑफ द 5th शेड्यूल, द गव्हर्नर देअर बीन रिक्वायर्ड टू मेक रिपोर्ट टू प्रेसिडेंट रिगार्डिंग ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द शेड्यूल एरिया. म्हणजे शेड्यूल एरियात ज्या ज्या घटना होतात, जे पंचायतीला अधिकार त्याच्यामध्ये दिलेले आहेत, त्याचं जे रिपोर्टिंग आहे ते गव्हर्नर जे आहे प्रेसिडेंटला करतं. द अटॉर्नी जनरल हॅड ऍडवाइज होम मिनिस्ट्री द रोल ऑफ द गव्हर्नर सेंडिंग द रिपोर्ट टू डिस्क्रिशनरी. आता याच्यामध्ये ऍप्लिकेबिलिटी ऑफ द सर्टन लॉ, even more significant role of the governor of the scheduled area arises the power of inherent in the subpara of the 5th schedule. Government may direct any particular act of parliament, legislature of the state shall not apply to scheduled area. म्हणजे गव्हर्नमेंट सांगू शकतो की शेड्यूल एरियाला कोणता लॉ अप्लाय होईल आणि कोणता लॉ अप्लाय होऊ शकणार नाही. आता त्याच्यानंतर मॉडिफिकेशन ऑफ द लॉ, रेग्युलेटर मेकिंग पॉवर ऑफ द एरिया बाउंड नायदर ऍडवाइस ऑफ द ट्राईब ऍडवायझरी कमिटी और नॉर द असेंट. म्हणजे जे रेग्युलेशन करताय लॉवर त्याला एकतर ट्राईब ऍडवायझरी काउन्सिलची पण तुम्हाला परमिशन घ्यायची गरज नाहीये आणि नाही प्रेसिडेंटची. द प्रोव्हिजन ले डाऊन रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द गव्हर्नर टू एन्श्योर लॉ दॅट आर कॉन्ट्राडिक्टरी टू इंटरेस्ट ऑफ शेड्यूल एरिया मे बी सुटेबली मॉडिफाईड. म्हणजे शेड्यूल एरियासाठी जे लॉ बनवतात तिथले पंचायत, जर ते लॉ चांगले नसतील तर एक त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन आणण्याचे जे पॉवर आहेत ते पण गव्हर्नरला देण्यात आल्यात. आता याच्यामध्ये पेसा इनेक्टेड द फिलिंग कॉन्स्टिट्युशनल व्हॅक्युम, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे रुरल एरियासाठी पंचायत आणला, त्याच्या पद्धतीने शेड्यूल एरियासाठी काही आणलं नाहीये. दिस एरिया नॉट कवर्ड बाय द 73rd, म्हणजे जे एरिया 73वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटच्या ऍक्टच्या अंतर्गत पंचायती राजच्या ऍक्ट नाहीयेत, त्या ह्यांना पेसा जो ऍक्ट आहे तो म्हणजे एक प्रकारे एक्सटेंड केला गेला, पंचायती एक्सटेंडेशन फॉर शेड्यूल एरिया. सेल्फ गव्हर्नन्स, पेसा सॉट टू एनेबल पंचायत टू अप्रोप्रिएट लेवल ऑफ ग्राम सभाज टू इम्प्लिमेंट सिस्टीम ऑफ सेल्फ गव्हर्नन्स. म्हणजे स्वतःची गव्हर्नमेंट आणण्याचं एक प्रकारे पेसाने त्यांना अनेबल केलं. कस्टमरी रेग्युलेशन, इट इन्क्लूड्स नंबर ऑफ इश्यूज सच एज अ कस्टमरी रिसोर्सेस, मायनर फॉरेस्ट रिसोर्सेस, म्हणजे जे वॉटर बॉडीज आहेत, फॉरेस्ट आहेत, त्याच्यावर एक प्रकारे कायदे करण्याचा अधिकार त्यांना आला. आणि एक प्रकारे ट्रायबल लोकांना ऑटोनॉमी भेटली, एक प्रकारे डेव्हलपमेंट त्यांच्या वेनी कशा पद्धतीने करता येईल हे पेसा ऍक्टने त्यांना भेटलं. आणि सस्टेनेबल ऍक्सेस टू फॉरेस्ट, म्हणजे त्यांना ऍक्सेस फॉरेस्टचा भेटला. तसेच ट्रायबल डिस्ट्रिक्ट जो आहे तो एरियामधला कमी झाला. अजून काय काय इश्यूज आहेत पेसामध्ये, तर ट्राईब्स ऍडवायझरी काउन्सिलचा रोल जो आहे तो दिवसेंदिवस घटत जात आहे. आणि एक प्रकारे याच्यामध्ये पॉलिटायझेशन जे आहे, सीएम चेअरपर्सन याच्यामध्ये पॉलिटायझेशन घडत आहे. नॉन इन्व्हॉल्वमेंट, द गव्हर्नमेंट ऑर्डर टू हॅव फ्रेंडली रिलेशन विथ चीफ मिनिस्टर हॅड रेजिस्टर्ड फ्रॉम गेटिंग इन्व्हॉल्व इन ट्रायबल मॅटर. आणि जनरली गव्हर्नर जे आहेत ते ट्रायबल मॅटरमध्ये जास्त इन्व्हॉल्व होताना दिसत नाही. आणि कोऑर्डिनेशन सेंटरचं पण आपल्याला कमी दिसतंय. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत, पेसाचं जे मेन स्पिरिट आहे, द स्टेट लिस्टन हॅव ओमिटेड सम ऑफ द फंडामेंटल प्रिन्सिपल विदाउट विच पेसा कॅन नेव्हर बी रिअलाइज. म्हणजे पेसाचं जे फेडरलिझम आहे ते एक प्रकारे रिअलाइज करण्यासाठी सगळ्याचं कॉपरेशन व्यवस्थित पाहिजे. आणि डिफिनेशन नाहीये, मायनर वॉटर बॉडीज, मिनरल वॉटर, याचं अजून डेफिनेशन बऱ्याच गोष्टीचा याच्यामध्ये नाहीये. ह्याच्या सुधारणा व्हायला पाहिजे, कोऑर्डिनेशन वाढायला पाहिजे आणि पॉलिटिशियन कमी व्हायला पाहिजे. हे पेसाचं ऍक्टचं खरं एम आपल्याला उद्दिष्ट गाठायचं असेल तर ह्या सुधारणा आपल्याला करता आल्या पाहिजेत. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या. चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. तोपर्यंत डू स्टडी ॲट होम. थँक यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर. हॅव अ गुड डे ऑल ऑफ यू. Please do like, subscribe to our channel.